टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एक जरी असतं तरी आम्हाला मदत झाली असती, कोणाची हिंमतच नव्हती मग तिथे यायची। आम्हाला निर्बल लोकांना बघून ते अतिरेकी आले। तुमच्या बरोबर इंडियाने काल पाठवले, इकडनं रिकामे आले फ्लाईट, त्या फ्लाईटने आम्ही आलो। मुलगी असून सुद्धा ती फिरानं उभी राहिली, आम्हाला झोपले आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ? आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो। तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं। अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं। तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली, पण त्याने आमच्या माणसाला मारलं। 27 लोकांनी बहुतेक 4 जण असतील, आणि एकाला तर गेट तिथं तो मुस्लिमच घोड्यावर बसून आम्ही गेलो, पण तरी आम्हाला भीती वाटत होती। मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते, आम्ही पळत सुटलो तिथून। नंतर आमची बुटं बिटं सगळे चिखलात अडकले, मग तिथंच बुटं बिटं सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं। मग आमचे घोड्यावाले खूप चांगले, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत। आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली, तो पण खूप ढसा रडला। खूप चांगले माणसं होते, नव्हती मग तिथे यायची। आम्हाला निर्बल लोकांना बघून ते अतिरेकी आले। तुमच्या बरोबर दोन फॅमिली, आमच्या ह्याचे मित्र आणि एकाची फॅमिली, आणि त्यांची मुलगी आसावरी, तिने खूप मोठ्या मोठ्या लोकांची ओळख काढून त्यांच्याकडनं भरपूर मदत घेतली आणि भरपूर हेल्प झाली। मिलिटरीच्या लोकांची पण तिथं आम्हाला मदत झाली, पण ती नंतर झाली नव्हती, गेले होते तोपर्यंत गेले होते समोर घातल्या। आणि त्यांचं बहुतेक त्या ह्याच्यावर होतं मुस्लिम, तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली, पण त्यांनी आमच्या माणसाला मारलं। 27 बहुतेक 4 जण असतील, आणि एकाला तर गेट तिथं तो मुस्लिमच होता। तो म्हटला तुम्ही कशाला निर्बल लोकांना मारता, त्यांनी काय चुकी केलेली, तर त्याला तर कपडे काढून डोळ्यात काढले, केलं तर आपल्या घोडेवाल्याला पण सांगत होता मारताय, तर त्याला